जी निवडणूक लढवली त्याच्यानंतर मला 19-20 वाली कामं करायची काही गरज नव्हती. माझा बाप एक माथाडी कामगार आहे, बैलांपेक्षाही जास्त कष्ट करणार आहे. माझं स्वप्न कुठलंच नाही, परंतु टार्गेट नक्की आहे. मागच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं पनवेल महानगरपालिका होण्यासाठी इथले सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी खूप मोठ्या पराकाष्ठा लावली. म्हणजे स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावून महानगरपालिकेची निर्मिती इथं केली आणि योगायोगाने महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री त्यावेळी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी खरंच इकडं पनवेलकरांना झुकतं माप देऊन इथं महानगरपालिकेची निर्मिती 2016ला झाली आणि 2017ला निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला निवडणूक लढण्याची संधी मिळाली. परंतु अटीतटीचा सामना होता. माझी परिस्थिती फटकी होती. बऱ्याचशा 20-25 वर्षापासून मी सामाजिक चळवळीमध्ये असल्या कारणानं मला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. परंतु होत असते थोडंसं ओघामध्ये किंवा माझ्याकडून काही छोटी मोठी चुका झाल्या असतील किंवा थोडंसं लोकांपर्यंत मी पोचायला कमी पडलो असेल, पण लोकांनी त्यावेळी लाईटली घेतलं असेल म्हणून माझे थोड्याशा निसटता माझा पराभव झाला. काही हरकत आहे. मी नगरसेवक होईल नाही होईल मला माहित नाही, परंतु मी जनतेची सेवा त्याच निष्ठेने मी करतोय, करणार आणि करत राहणार. त्याच्यामुळं मी नगरसेवक झालो पाहिजे, मी आमदार झालो पाहिजे, मी काय झालो पाहिजे मला माहित नाही. कारण का माझा बाप एक माथाडी कामगार आहे, बैलापेक्षाही जास्त कष्ट करणार आहे. त्यांचे बैलासारखे खांदे झालेत. मी नेहमी इतरांना सांगत असतो. एवढं कष्ट करत असताना आज मी एक एवढ्या वैभवामध्ये मी राहतोय. मला चांगलं म्हणजे दिवस आहेत, मला नक्कीच चांगलं वाईट कळतंय आणि त्यांच्या एवढं तर मी नक्कीच कष्ट करत नाहीये. परंतु शार्प माइंडने काम करून मी लोकांना न्याय देत लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करत मी माझाही उदरनिर्वाह करतोय. माझंही कुटुंब आता मी सुखी आहे आणि मी आता समाधानी आहे. आता जी मला लाईफस्टाईल मला मिळालेली आहे याच्यामध्ये मी समाधानी आहे. देवांकडून मला पेक्षाही जास्त मिळालेलं आहे आणि त्यामध्ये मी नक्कीच समाधानी आहे. आजच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जर विचारलं तर माझी स्वप्न पूर्ण झालेले आहेत सगळे. माझं स्वप्न कुठलंच नाही, परंतु टार्गेट नक्की आहे. कारण का मुंबईची निर्मिती झालेली आहे. मुंबई नंतर नवी मुंबई नंतर आता तिसरी मुंबई डेव्हलप होते आणि त्या विभागामध्ये माझं काम मी छोटीशी सुरुवात केली. त्याचा वटवृक्ष होऊ पाहत आहे. मी 70 ते 80 एकर जागा तिथं सेल केलेली आहे. 1 गुंठा 2 गुंठा 4 गुंठा 5 गुंठा करत आणि नक्कीच आता मला वाटत नव्हतं की मी एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेईन, पण ओघानं का होईना म्हणजे कुणीतरी मला ढकललंय आणि मी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. तर मी नक्कीच तिथं एक जबरदस्त असं काम करून मी दाखवणार आहे. टॉप 5 मध्ये माझी कंपनी तिसऱ्या मुंबईमध्ये डेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये रिअल इस्टेट मध्ये माझी असणार आहे, हे मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि बाप एक माथाडी कामगार आहे, बैलापेक्षाही जास्त कष्ट करणार आहे. त्यावेळी 2017ची निवडणूक लढवली त्याच्यानंतर मला 19-20 वाली कामं करायची काही गरज नव्हती. परंतु ओघानं इलेक्शन मध्ये थोडासा खर्च झालेला तो कव्हर करण्याच्या नादामध्ये म्हणतात ना कसं विपरीत बुद्धी असं छोटासा माझा खर्च झाला. काय लय मोठा खर्च केलता अशातला पण भाग नाही. मला सर्वसामान्य लोकांनी खूप मोठं भरभरून मला सपोर्ट केलता, पण छोटासा खर्च झाला. त्यामुळे मी कव्हर करण्याच्या नादामध्ये मी कुणाच्या तर नादी लागलो आणि माझा अचानकपणे एक मोठा सेटबॅक बसला आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयाचं माझं नुकसान झालं. पण त्या सगळ्यांचे पैसे मी माझ्या पदरनं मी कष्ट करून कमवून त्यांना दिलेले. आणि मगाशीच माझ्या सर्व कर्मचाऱ्यांनी माझा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की आता मी माझे मागचे सगळे खड्डे बुजवून मी आज स्टेबल झालेलो आहे आणि माझा प्रवास आता नव्याने सुरुवात झाला. कारण का मला जवळच्याच लोकांनी खूप त्रास दिला, परंतु माझं नाव बदनाम झालं. काही लोकांचं माझं काही घेणं देणं नाही, त्याचा माझ्याकडे एक रुपया नाही, माझा त्याच्याकडे नाही, अशा लोकांनी पण